हाय सर्वांना, कशा आहेत सर्व? आशा करते सगळे मजेत असतील सर्वांनी. श्री स्वामी समर्थ. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. हा पण व्हिडिओ स्वच्छतेचा आहे, तो शनिवारचाच आहे. चेंज करू ना आता. काय करते चेंज? फुटन बिटन ही होईन. ते नाही लागत ना, टाकून देतो. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बघितलं मी आणि तुमच्या दाजींनी मटकीची रूम साफ केली. आता चाललेली आहे आपली टीव्हीची रूम साफ करायचं. तुम्ही म्हणता टीव्हीची रूम का म्हणता? तर ज्या घरामध्ये टीव्ही असते त्याला आपण टीव्हीचीच रूम म्हणतो. तर आता पहिल्यांदा दिवाण स्वच्छ करून घेणार आहे, त्याच्यानंतर कपाट वगैरे साफ करणार आहे, कारण दिवाणमध्ये भरपूर सामान आहे. आता दिवाण उलटा पालटा करून आमची साफसफाई चाललेली आहे. असं वाटतं एका दिवसात सगळी स्वच्छता व्हावी. किती पण केलं तरी काय झालंय, घर झाले बारीक आणि पसारा झालाय जास्त. तर त्या घरात बरेचसं सामान ठेवत असतो. मटकीच्या घरामध्ये खूप दिवसाचा दिवाण आहे. बघू नवीन घर बांधल्यावरती आपण काय करायची होताई. त्यामुळे फक्त होमच झोपतो दिवाणवरती ना. ते मम्मी चिर पडली ना त्याला. पुढं खाली नाही, आता जुना झालाय तू. बघू सोडा हळूच. एकदाचा दिवाण साफ करून झाला. आता कपाट साफ करून घेणार आहे आणि दिवाण परत त्या जागेवरती व्यवस्थित सेट केला आणि कपाटावरती होतो होम थिएटर. तर ते होम थिएटर आता मी साफ करून घेते. पप्पा कपाट वडताना दाखव. हे फुलं बिलं आहे ना, कॅरेट भरून जेवण टाकली पाहिजे का फुलं. ती पण मग आपण काय राहू दे की मग मी त्याला व्हायचं होय. मग आपण काय करायचं? ही फुलं ही का मग काय खराब होऊन डोळे. मग नेमकं आपलं डोळे खराब सगळंच होते. म्हणजे घर कवा सजवायचं, बंगला बदल सगळं करायचं. त्याच्यात पण धुळी तिथं पण नाही करायचं. तर मी इथे करत आहे होम थिएटर साफ. आणि तुमच्या दाजींचं म्हणणं होतं जे काही शो पीस वगैरे आहे, फुलं वगैरे आहे, ते कॅरी बॅगमध्ये भरून एकदाच दिवाणमध्ये टाकून देऊया. वरती अजिबात काय पसारा ठेवू नका. तर माझं म्हणणं असं होतं, मग आपण घर नेमकं सेट कसं करायचं, सगळ्याच गोष्टी आपण ठेवून द्यायच्या. कसं काय लावणार राडा आणि ती भिंत का मोकळी ठेवायची? काय ठेवायची? राहू दे. तिथं बसवायचं. माझी तर फर्निचर करायचं, इकडं कपाट बसवायचं. कपाट बसलं असतं तेवढं. बसलं असतं. हा बसलं असतं. मग फर्निचर इकडे झालं असतं आहे ना, मग छान दिसलं असतं. काय म्हणजे? तर मी आता कपाटाच्या जाळ्या वगैरे काढून घेते, कारण खूप जाळ्या झाल्या होत्या कपाटाला. आणि अगदी खालीचे साईड जे असते कपाटाची त्याला तो खूपच जाळ्या लागलेल्या होत्या. तर ह्या कपाटाला म्हणतात राजा राणी कपाट. त्याचे 3 भाग असतात. 1, 2, 3 असे अलग अलग पीस असतात. ते एकत्र जॉईंट करून लावायचे असतात. तर डायरेक्टली धूळ आपल्या दारामध्ये, खूप मोठं ग्राउंड आहे, डायरेक्टली धूळ घरामध्ये येते, कारण आपण काय फ्लॅट बीटमध्ये राहत नाही. एकदा साफ करून एकदाचं लावून घेते. तर बघा आता स्वच्छ वगैरे करून होम थिएटर वगैरे स्वच्छ केलं आणि हे कपाट व्यवस्थित सेट करून व्यवस्थित लावलेलं आहे. तर पाहू शकता तुम्ही. आणि इथे होम काय करत आहे तर तुम्हाला सांगते. आज आजी गेलेली आहे. शनिवारची आजी गावाला गेलेली होती. तर बघा इथं आबाला एकादश होती शनिवारी ना, आबाला होता उपवास. आबा माळकरी आहे. तर ओम बराच वेळा म्हणजे मी कामात असल्यामुळं आबा मला आवाज देत होते. मी म्हटलं थोड्या वेळ थांबा, बनवून देते तुम्हाला खिचडी. तर ओमला खूप राग आला, म्हणून तोच आलाय बटाटा चिरायला. म्हणला मीच खिचडी करतो आबाला. आणि हा व्हिडिओ आहे रविवारी सकाळचा. तर बघा सकाळी सकाळी उठल्याच्या नंतर बरंचसं झाडलोट केली अंगणातली वगैरे. आणि तुम्ही बघू शकता आपल्या दारामध्ये भरपूर असं गवत उगवलेलं आहे पावसाने. तर आम्ही म्हणलं ही साफसफाई झाल्यावर खुरपून काढावं. तर आबा म्हणले खुरपून नको काढायला, तणनाशक मारतो. तर आबांना सांगितलं तणनाशक मारताना थोडी काळजी घ्या, कारण ते तणनाशक मारल्याच्या नंतर पाऊस जर झाला तर ते आपल्या मोठ्या झाडांच्या बुडामध्ये जाईल, त्याच्यामुळे ती काळजी घ्या.
आणि आता कपडे वगैरे धुवून झालेले आहेत माझे आणि मी इथं ठेवलेला आहे चहा आणि नाश्त्यासाठी केलेला आहे छानसे असे पोहे. आणि आज रविवार असल्यामुळं आबांना परत कालची एकादश आबांनी काही सोडलेली नाही, कारण आज रविवारचा त्यांचा उपवास असतो. आमच्या सोनारीच्या भरून आताचा उपवास धरतात आबा. तर मग त्यांना खिचडी भिजत घातली होती आणि इथं भाजलेले आहेत खिचडीसाठी शेंगदाणे. हाय सर्वांना, कशा आहेत सर्व? आशा करते सगळे मजेतच असतील. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आता नवरात्र आहे त्याच्यामुळे साफसफाईचे व्हिडिओ तुमच्याशी शेअर केलेले आहेत आणि करणार पण आहे. आज एक व्हिडिओ केलेला आहे डाउनलोड, कारण एडिट करायला वेळ मिळत नाही. ही घरातली साफसफाई चाललेली आहे. खूप दमून गेले, अक्षरशः माझा हात दुखतंय. रात्री झोपसुद्धा आली नाही, इतके दमले. सकाळी उठल्या आंघोळ वगैरे काही केली नाही, बाकीचे कपडे वगैरे धुवून घेतली आणि पोहे नाश्ता वगैरे सगळं झालं. आबांना खिचडी करून दिली, कारण आजी गेलेली आहे गावाला. त्याच्यामुळे आज रविवार आबांना आहे उपवास, त्याच्यामुळे खिचडी करून दिली आबांना. तर मी दाखवते तुम्हाला. आणि बाकीच्या ज्या काही गोधड्या राहिलेल्या होत्या आपल्या, त्या पण सकाळी सकाळी धुवून टाकल्या मी आणि दाजींनी. तर बघा इकडची रूम अशी आवरली. एका दिवशी भरपूर काम केलं, त्याच्यामुळं खूप दमले या. ह्या प्रचंड हात दुखायला लागला या. अजून भांड्याचा राडा पडलाय, भांडी पण घासायच्यात. आणि इकडची रूम अशी स्वच्छ केली बघा, कलर वगैरे दिलेला नाही. दाजी म्हणला काय काय त्या घराला सांधत बसायचं, आता नवीन घर बांधल्यावरती चांगलं कलर वगैरे करू, रिकामा खर्च करायला होती. पाठीमागच्या वर्षी पण त्या घराला कलर करून घेतला 2 खोल्यांना. तर असं आणि परत आज रागाने गोधड्या परत पत्र्यावरती वाळत टाकल्यात, कारण चांगल्या कडक वाळतील म्हणून. आणि कशी सकाळी सकाळी उठल्या झोपीत न उठल्या अशीच 2 वलन कपडे धुतले, ते आता वाळलेले. ते पलीकडच्याच घरात ठेवायचं. आणि हे मधलं घर पण साफ केलं, टीव्हीचा पण, दिवाण वगैरे कपाट साफ केलं, दिवाण साफ केलं. अजून कपाटातले बरेचसे कपडे राहिलेत. इकडे चिवता टीव्ही बघती, हे पण साफ केलं, फर्निचर सगळं साफ केलं. आज स्वामींची पूजा वगैरे केलेली नाही बरं का. आणि सगळ्यात मोठं डोकेदुखी आता माझी ही आहे की मला आता ही भांडी घासायच्यात आणि खूप कंटाळा आलाय. बघा हे किचन वगैरे अस्तव्यस्त झालंय सगळं, ते आवरायचंय सगळं आता किचन मला पहिल्यांदा. तर बघूया, आता वाजलेले आहे 2. तर काढते, संध्याकाळ 6 वाजेपर्यंत होईल असं वाटतंय. गप झोपव, इतका कंटाळा. एका दिवशी 2 रूम गोधड्या वगैरे साफ केलं, ते धुतले ना, त्याच्यामुळं सगळं असं अंग दुखायला लागलंय. लय कामं करावं लागतात बायकांना, खरंच लय कष्टाचं काम असतं साफसफाई. मला तर ना हातपाय असे दुखायला लागलेत ना, असं वाटतं शांत बसावं, इतका कंटाळा आलाय. पण कंटाळा करून चालणार नाही. ते काम आहे. ते गादी वगैरे पण धुतली, तिकडं वाळत टाकली, लांब टाकली, दिसत नाही तुम्हाला. अजून वस्त्री धुवायची, सगळं हे करायचं. हे मनी प्लॅन्टचं ना सगळं पत्र्याला हे झालेलं आहे, हे कापून घ्यावं म्हटलं थोडंसं, लईच झालं हे मनी प्लॅन्ट. बघा हो कसं दिसतंय. हे सगळ्या पत्र्याला दाजींनी कुंड्या अशा लावले, ते इथं सगळे झाले, तर ते पण करणार आहे. तर चला आता तुम्हाला भांड्याचा व्हिडिओ शेअर करते. सगळे व्हिडिओ बघत जा, स्किप करत नका.